in last lecture we have seen the definition of cross drainage work and also necessity why we will provide this cross drainage work. A very important point is nothing but before going to this cross drainage work we will neglect this term. म्हणजे तो प्रॅक्टिकली कन्सिडर करण्या अगोदर आपण ही टर्म जी किंवा कन्स्ट्रक्ट करणं हे टाळतो. का टाळतो? कारण की याच्या हा पोर्शन जो आहे तो खर्चिक असल्या कारणाने किंवा प्रॅक्टिकली इट इज so much not economical, that's why we will neglect this part. But आता ज्या पोर्शन मध्ये निग्लेक्ट करणं नसेल किंवा होत नसेल किंवा गरजेचं आहे तर त्या पोर्शन मध्ये आपण पाइपिंग हा पोर्शन जो आहे किंवा पार्ट जो आहे तो आपण टाकतो. पाइपिंग काल आपण डायग्राम ही बघितली पाइपिंगची, काल आपण डेफिनेशन बघितली, नेसेसिटी गरज काय याची ते पण बघितलं. आता सेक्शन सुटेबल करण्या अगोदर टाइप आपण बघून घेतलेले होते. ॲक्वाडक्ट टाइप आहे पाइप ॲक्वाडक्ट आणि सायपन ॲक्वाडक्ट. सुपर पॅसेज मध्ये पण पाइप सुपर पॅसेज आणि सायपन सुपर पॅसेज, बरोबर, लेवल क्रॉसिंग आणि इनलेट आउटलेट, हे चारही टाइप महत्वाचे पेपरच्या दृष्टिकोनातून. आणि याच्यामध्येही पाइप ॲक्वाडक्ट किंवा सुपर पाइप ॲक्वाडक्ट जे आहे ते महत्वाचं आहे, सुपर पाइप ॲक्वाडक्ट. आता सुपर पाइप ॲक्वाडक्ट जे किंवा पाइप सुपर ॲक्वाडक्ट जे हे पेपरमध्ये जास्तीत जास्त वेळेस विचारलं गेलेलं आहे आणि त्याच्यात सायपन ॲक्वाडक्ट जे ते कमी वेळेस विचारलं गेलेलं आहे. पेपरच्या दृष्टीने पाइप ॲक्वाडक्टचं जे थेरिटिकल पार्ट आहे तो व्यवस्थित करा. टाइप बघितले आपण, टाइप मध्ये त्याच्या डायग्राम बघितल्या, याला ॲक्वाडक्ट असं म्हणतात, सायपन ॲक्वाडक्ट आहे, पाइप ॲक्वाडक्ट आहे, ही डायग्राम बघितली आपण प्रॅक्टिकली त्याची. त्याच्यानंतर सायपन ॲक्वाडक्टची डायग्राम आहे, ही प्रॅक्टिकल डायग्राम आहे. त्याच्यानंतर सुपर पॅसेज आपण बघितलं. सुपर पॅसेज म्हणजे काय? वरच्या फ्लोअरला तुमचं ड्रेनेज असेल आणि खालच्या फ्लोअरला कॅनल असेल. लेवल क्रॉसिंग आपण बघितली, बरोबर, एकाच लेवलला एकाच पर्टिक्युलर लेवलला तुमचं ड्रेनेज आणि तुमचा कॅनल असेल तर आपण लेवल क्रॉसिंग वापरतो. थोडक्यात रेल्वेचं फाटक जे आहे ते आपण एक्झाम्पल घेऊ शकतो. रेल्वे जोपर्यंत चालू आहे तोपर्यंत पॅसेज जे आहे गाडीचं ते आपण बंद करतो आणि रेल्वे गेल्यानंतर आपण आपलं जो काही रोड आहे तो परत एकदा चालू करतो. तशा पद्धतीचं एक एक्झाम्पल घेऊ शकता तुम्ही. त्याच्यानंतर पुढचं एक्झाम्पल बघितलेलं होतं आपण, ते म्हणजे इनलेट आणि आउटलेट, बरोबर. एका बाजूने इनलेट असेल आणि काही डिस्टन्स गेल्यानंतर आउटलेट असेल, परंतु ते डिस्टन्स जे ते प्रॉपर कॅनल मधून पास होतं किंवा कॅनल मधून गेलं पाहिजे, बरोबर. हा एक महत्वाचा पॉईंट आपण बघितला. त्याच्यानंतर या टाइप्स वरून हे टाइप्स केव्हा सुटेबल आहे, सुटेबिलिटी त्याची आपण बघितली, बरोबर. सायपन केव्हा वापरायचं किंवा सुपर केव्हा वापरायचं किंवा लेवल क्रॉसिंग केव्हा वापरायचं हे आपण मागच्या लेक्चरला बघितलं. त्याच्यानंतर डिझाईन कन्सिडरेशन, कोणते कोणते डिझाईन आपण कन्सिडर करतो किंवा कोणते कोणते पार्ट आपण कन्सिडर करतो डिझाईन करायच्या वेळेस, कोणता कोणता पोर्शन त्या ठिकाणी रिक्वायर्ड आहे डिझाईन करायच्या वेळेस, तो आपण पार्ट जो आहे तो मागच्या लेक्चरला बघितला, बरोबर आहे. पुढचा पार्ट आपल्याला चालू करायचा आहे, 2 मिनिटात बघू आपण. रिव्हर ट्रेनिंग वर्क मध्ये सर्वात अगोदर हे तुम्हाला माहित पाहिजे का ट्रेनिंग म्हणजे काय. एकदम सोपा साधा सरळ अर्थ आहे ट्रेनिंगचा, बरोबर. ट्रेनिंग म्हणजे काय? थोडक्यात एखादी जी गोष्ट असेल किंवा एखाद्याला काहीतरी नियम शिकवणे, बरोबर. ट्रेनिंग देणे म्हणजे काय? थोडक्यात नियम शिकवणे. त्याच पद्धतीने या ही जी काही आपल्याला रिव्हर या ठिकाणी बघायची आहे, या रिव्हर मध्ये सुद्धा आपल्याला जे काही बघायचंय ते ट्रेनिंग बाबत बघायचं. आता ट्रेनिंग जो काही पोर्शन आहे पर्टिक्युलर रिव्हरला आपल्याला द्यायचं आहे. मग रिव्हरला द्यायच्या वेळेस सर्वात अगोदर रिव्हर म्हणजे काय हे तुम्हाला माहित पाहिजे. त्या अगोदर रिव्हर मध्ये पाणी वाहते हे सगळ्यांना माहिती आहे, परंतु त्या पर्टिक्युलर सोर्स किंवा रिव्हरचा जो वॉटर सोर्स आहे ते किती प्रकारचे असतात. आता सगळ्यांना माहिती आहे जमिनीवरचं पाणी म्हणजे सरफेस वॉटर, जमिनी खालचं पाणी म्हणजे सबसर्फेस वॉटर, आणि तिसरा महत्वाचा टाईप आहे तो म्हणजे ग्लॅसियर्स, म्हणजे बर्फाळ प्रदेशामध्ये जे काही पाणी गोठलेलं आहे त्याला ग्लॅसियर्स असं म्हणतो. 3 सोर्स आहे वॉटरचे 3 सोर्स, ग्लॅसियर्स, सबसर्फेस आणि सरफेस वॉटर. त्यापैकी रिव्हर म्हणजे काय आहे
इट इज नथिंग बट व्हॉट द टाइप ऑफ अ सरफेस वॉटर. सर्वात महत्वाचं, इट इज नथिंग बट व्हॉट द टाइप ऑफ अ पार्ट ऑफ अ सरफेस वॉटर विच फ्लोज फ्रॉम देअर सोर्स टू द ओशियन. समुद्रापर्यंत वाहत किंवा त्याच्या सोर्स पासून, उगमापासून आणि त्याच्या समुद्रापर्यंत वाहणाऱ्याला आपण नदी असं म्हणतो. बरोबर आहे. मग आता रिव्हर हा पार्ट आपण केला, पूर्ण केला. याचे टाईप जे हे त्याच्या पर्टिक्युलर टोपोग्राफीवरून तयार करू शकतो आपण. कशाची टाईप? रिव्हरची टाईप. बरोबर. आता याचा पहिला जो टाईप आहे तो म्हणजे बेस्ड ऑन टोपोग्राफी. आता टोपोग्राफीवरून जर याचे पार्ट तयार करायचे ठरले किंवा याचे क्लासिफिकेशन तयार करायचं जर ठरलं तर पहिले दोन महत्वाचे क्लासिफिकेशन याची होऊ शकतात. एक म्हणजे रिव्हर ऑफ अप्पर सेक्शन आणि रिव्हर ऑफ लोअर सेक्शन किंवा लोअर रिचेस. थोडक्यात हिमालयापासून उगम होणारी किंवा टॉप मोस्ट पोर्शन किंवा टॉप लेवल पासून उगम होणाऱ्या ज्या नद्या आहेत त्याला आपण अप्पर सेक्शन किंवा अप्पर रिचेस असं म्हणतो. आणि एका नॉर्मल लेवल पासून मुळा नदी आहे किंवा प्रवरा नदी आहे, यांचं उगम स्थान जे ऍज कम्पेअर टू दॅट रिव्हर इज सो मच लोअर. बरोबर, म्हणून त्याला आपण लोअर रिचेस असंही म्हणतो. आता पहिला जो टाईप आहे तो म्हणजे अप्पर रिचेस. या अप्पर रिचेस मध्ये पहिला महत्वाचा टाईप आहे तो म्हणजे इनसाइज रिव्हर आणि बोल्डर रिव्हर. जे पर्टिक्युलर रिव्हर एका खोळग्यातून वाहतात किंवा एका दरीतून वाहतात, दरीतून उगम पावतात किंवा दरीतून त्यांचा उगम होतो, अशा नदींना इनसाइज रिव्हर असं म्हणतात. बरोबर आहे. टाईप काही प्रमाणात महत्वाचे. दुसरा जो टाईप आहे तो पेपरच्या दृष्टीने महत्वाचा आहे. या ठिकाणी जर बघितलं तर पहिला महत्वाचा टाईप जो आहे अप्पर सेक्शन आणि इनसाइज रिव्हर. इनसाइज रिव्हर म्हणजे काय? दरीतून. थोडक्यात द रिव्हर विच हॅज कट इट्स चॅनल थ्रू द बेड ऑफ अ व्हॅली. व्हॅली फ्लोअर मधून जर वाहत असेल तुमची नदी किंवा दऱ्या खोऱ्यातून जर वाहत असेल तर त्याला आपण इनसाइज रिव्हर असं म्हणतो. आणि या इनसाइज रिव्हरचं फंक्शन किंवा ऍट्रिब्यूट हे आहे तर ते त्यांच्या संग दगड, माती किंवा आपण आणखी म्हणू शकतो सॉइल, सँड, बोल्डर्स, ग्रॅव्हल्स हे वाहून नेत नाही. लक्षात घ्या, कोणती नदी? इनसाइज रिव्हर. दुसरी महत्वाची नदी जी आहे ती म्हणजे बोल्डर रिव्हर. आता या बोल्डर रिव्हरचं फंक्शन जर बघितलं किंवा बोल्डर रिव्हरचं डेफिनेशन जर बघितली तर द रिव्हर कॅरेक्टरिस्ड बाय द स्टीपन देअर फ्लो. आता त्या ठिकाणी ती जी नदी आहे ती एका पर्टिक्युलर स्टीप फ्लोने वाहणार आहे. जसं आपण इनसाइज रिव्हर मध्ये बघितलं, दऱ्या खोऱ्यातून किंवा एका खोळग्यातून वाहणार. परंतु बोल्डर रिव्हर त्याच्याबरोबर ग्रॅव्हल्स, सँड आणि दगड, माती, बोल्डर्स हे वाहून नेणार, म्हणून त्याला आपण बोल्डर रिव्हर असं म्हणणार. बरोबर. त्याच्यानंतर पुढचा महत्वाचा टाईप आहे द रिव्हर हॅव्हिंग लोअर रिचेस. मग आता लोअर रिचेस मध्ये परत तीन टाईप पडतात. एक म्हणजे स्क्रीन दिसते प्रत्येकाला, स्क्रीन. पहिला टाईप म्हणजे ऍग्रिगेटिंग रिव्हर. त्याच्यानंतर डिग्रेडिंग टाईप रिव्हर्स, स्टेबल रिव्हर, टायडल अँड डेल्टा रिव्हर्स. बरोबर. आता ऍग्रेडिंग रिव्हर्स म्हणजे काय? द रिव्हर इन विच देअर इज अ प्रोसेस ऑफ बिल्डिंग. द रिव्हर in which there is a process of building up the bed to a certain slope. It is called as aggrading type of river. थोडक्यात जी काही रिव्हर आहे ती फ्लो व्हायच्या वेळेस काही खळगे निर्माण करते किंवा स्लोप निर्माण करते कॉर्नर वरती, इम्बॅकमेंट वरती, त्याला आपण ऍग्रेडिंग रिव्हर असं म्हणतो. त्याच्यानंतर आता या रिव्हरचं महत्व काय ते म्हणजे बिल्डिंग अप द बेड. म्हणजे तो प्रॉपर स्लोप जो आहे किंवा जी खुली आहे पर्टिक्युलर त्या रिव्हरची ती इम्प्रूव्ह करते. कोण? रिव्हर. त्याच्यानंतर डिग्रेडिंग टाइप ऑफ रिव्हर आहे. व्हॉट इज डिग्रेडिंग टाइप ऑफ रिव्हर? द रिव्हर इन विच देअर इज अ प्रोसेस ऑफ लुझिंग इट्स बेड मटेरियल. म्हणजे थोडक्यात टर्ब्युलंट फ्लो जर असेल, आता पाण्यावरती काही निर्भर नाही याच्यामध्ये, जो सरफेस आहे किंवा सॉइल मटेरियल जे आहे त्याच्यावरती तुमचं
डिग्रेडिंग टाईप किंवा ॲग्रेडिंग टाईप त्या ठिकाणी तयार होणार आहे. जर त्या रिव्हर बरोबर माती वाहून जात असेल किंवा तो पर्टिक्युलर बेड वाहून जात असेल तर त्याला आपण डिग्रेडिंग टाईप ऑफ रिव्हर असं म्हणतो. आता याचं फंक्शन काय किंवा याचं ऍट्रिब्यूट काय डिग्रेडिंग टाईप ऑफ रिव्हरचं? लुझिंग ऑफ अ बेड मटेरियल, म्हणजे ते पर्टिक्युलर रिव्हरचा जो बेड आहे तो मटेरियल लूज करण्याचं काम करतं पाणी, त्याला आपण डिग्रेडिंग टाईप असं म्हणतो. डिग्रेडिंग टाईप ऑफ रिव्हर कॅन बी डेव्हलप अ कट ऑफ, थोडक्यात दऱ्या तयार होऊ शकतात या पर्टिक्युलर रिव्हर मुळे, डिग्रेडिंग टाईप मुळे. त्याच्यानंतर सर्वात महत्वाचा टाईप आहे तो म्हणजे स्टेबल टाईप ऑफ रिव्हर, जो प्रॅक्टिकली काही प्रमाणात इम्पॉसिबल आहे. स्टेबल टाईप ऑफ रिव्हर इज नथिंग बट व्हॉट? द रिव्हर विच मेंटेन द स्टॅबिलिटी ऑफ अलाइनमेंट. अलाइनमेंट प्रॉपर ठेवणं, हे अलाइनमेंट जर प्रॉपर राहत असेल, इफ alignment is proper, the stable type of a river is nothing but what? The river which takes, or the river stabilize its bed. Stable type of river is nothing but the river which maintain the stability of alignment of a channel and its slope. Then this stable or this river is known as what? Stable type of river. Then we have studied aggrading type of river, degrading type of river, and stable type of river. Now tidal type and delta type river. What is tidal type river and delta type river? Tidal type or delta type of river is nothing but tidal river is nothing but the river in which, what is tidal type means? River reach goes with periodic changes. म्हणजे तुमच्या रिव्हर मध्ये मेंडरिंग तयार होत असेल, मेंडरिंग म्हणजे काय, त्याचा शेप जो आहे तो वेडा वाकडा तयार होत असेल पर्टिक्युलर फ्लो मुळे किंवा त्या वॉटरच्या फ्लो मुळे, तर त्या ठिकाणी मेंडरिंग किंवा टायडल म्हणजे थोडक्यात लाटा ज्या आहेत त्या पाण्याच्या त्या त्या ठिकाणी तयार होऊ शकतात. त्यामुळं कॉर्नरची जी स्कोरिंग ऍक्शन जी आहे त्या पर्टिक्युलर रिव्हरची ती त्या ठिकाणी होऊ शकते आणि तुमची जी रिव्हर आहे तो डेल्टा त्या ठिकाणी फॉर्म करू शकतो. डेल्टा म्हणजे काय? कॉर्नर पोर्शन स्टीप स्लोप, the river having steep slope and which is located at the corner portion. त्या पर्टिक्युलर पोर्शनला आपण टायडल किंवा डेल्टा टाइप ऑफ रिव्हर असंही म्हणू शकतो. when the river reaches with the last journey to the sea before becoming an tidal, a river can be divided into branches and it forms a delta. थोडक्यात डेल्टा म्हणजे काय? माउथ पोर्शन. आपण बघितलंय, समजा पश्चिमेकडच्या ज्या नद्या आहे त्या लांबीने कमी आहे परंतु त्यांचा जो फ्लो आहे, पाण्याचा जो प्रवाह आहे तो जास्त आहे, बरोबर. मग आता हा फ्लो जरी जास्त असेल तर समुद्राकडे जायच्या वेळेस त्यांची जी डायव्हर्जन कॅपॅसिटी ती डिक्रीज होऊन जाते आणि नंबर ऑफ ब्रांचेसने ते पुढे फ्लो होऊन जातात, बरोबर. मग हा फ्लो जो आहे किंवा या माउथला जी आहे ते आपण डेल्टा असं म्हणतो. आता सगळ्यात मोठा डेल्टा जो आहे तो भारतामधला तो बंगालच्या उपसागरात आहे, तो म्हणजे सुंदरबन. सुंदरबन मध्ये तो डेल्टा अवेलेबल आहे किंवा तो दिसतो आपल्याला. ऑब्जेक्टिव्ह टाईप मध्ये विचारला जाऊ शकतो क्वेश्चन. त्याच्यानंतर पुढचा जो टाईप आहे, पुढचे जे टाईप आहे हे महत्वाचे नाही पेपरच्या दृष्टीने, परंतु जर तुम्ही बघितले ते टाईप म्हणजे नॉर्मल रिव्हर, मेंडरिंग रिव्हर आणि ब्रायडन रिव्हर. आता याच्यामध्ये मेंडरिंग रिव्हर म्हणजे काय? थोडक्यात जर फ्लो हा वेडावाकडा होत असेल त्याचा तर त्याला आपण मेंडरिंग रिव्हर म्हणतो. नॉर्मल एकाच डायरेक्शनने फ्लो असेल तुमच्या पर्टिक्युलर रिव्हरचा तर त्याला आपण नॉर्मल रिव्हर असं म्हणतो. आणि ब्रायडन रिव्हर म्हणजे काय? जर तुमचं रिव्हरचे भरपूर फ्लो होत असेल तयार, म्हणजे द रिव्हर हॅव्हिंग अन एक्स्ट्रीम वाईड अँड शॅलो चॅनल विच द नॉर्मल रिव्हर फ्लो पासेस थ्रू द नंबर ऑफ स्मॉलर इंटरचेंजेस. नंबर ऑफ रिव्हर्स त्या ठिकाणी तयार होत असेल, एकाच रिव्हरचे नंबर ऑफ ब्रांचेस त्या ठिकाणी तयार होत असेल तर ब्रायडन रिव्हर आपण त्याला म्हणतो. पेपरच्या दृष्टीने हे वरचे दोन टाईप महत्वाचे, रिव्हर ऑफ अप्पर सेक्शन आणि रिव्हर ऑफ लोअर सेक्शन. त्याच्यानंतर पुढचा महत्वाचा टाईप जो आहे किंवा पुढचा महत्वाचा टाईप सोर्स ऑफ ओरिजिन, याच्यावरून त्याचे टाईप होऊ शकतात. पहिला महत्वाचा टाईप म्हणजे हिमालयन रिव्हर
त्याला आपण पेरिनियल रिव्हर असंही म्हणतो, म्हणजे बारमाही नद्या असंही त्याला म्हणतो आपण. आणि नॉन पेरिनियल रिव्हर किंवा पेनिन्सुलर रिव्हर असंही म्हणतो. नॉन पेरिनियल रिव्हरला बारमाही जे नद्या नसतात त्याला पेनिन्सुलर, म्हणजे थोडक्यात जे हिमालयामध्ये उगम न पावता एका पर्टिक्युलर, थोडक्यात आपल्या ज्या मुळा नदी किंवा प्रवरा नदी जी आहे किंवा गोदावरी नदी जी आहे ही पेरिनियल जरी असली तरी हिमालयामधून उगम पावत नाही, ती पेनिन्सुलर रिव्हर आहे. बरोबर. मग आता हिमालयन रिव्हर कोणते कोणते बघा, त्या ठिकाणी गोदावरी असेल, कावेरी असेल किंवा ब्रह्मपुत्र असेल, महानदी असेल, त्या सगळ्या नद्या ज्या आहेत त्या हिमालयन रिव्हर आहे किंवा पेरेनियल रिव्हर आहे. दिस टाइप ऑफ रिव्हर स्टार्टेड विथ वॉटर फ्रॉम मेल्टिंग ऑफ स्नो, म्हणजे थोडक्यात बर्फ वितळून हे जे नद्यांचा उगम जो आहे तो होऊ शकतो तेव्हा होतो. आणि सर्वात महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे या नद्या ज्या आहेत या बारमाही असतात. इट मीन्स दॅट थ्रूआउट द इयर इट फ्लोज विथ द वॉटर. आता उन्हाळ्यात पाणी जरी नसलं तरी बर्फ वितळेल, बर्फ वितळल्यानंतर जे काही पाणी वाहील ते उन्हाळ्यात, आणि पावसाळ्यात तर त्याला पावसामुळे पाणी येणारच, बरोबर. त्याच्यामुळं बारमाही नद्या असतात. त्या गंगा सिस्टीम जी आहे किंवा गंगा रिव्हर जी आहे ती बारमाही आहे. ब्रह्मपुत्र आहे, सिंधू नदी आहे. आता पेपरमध्ये किंवा ऑब्जेक्टिव्ह टाईप जर क्वेश्चन असेल तर विच ऑफ द फॉलोइंग इज पेनिन्सुलर रिव्हर और पेरिनियर रिव्हर असंही क्वेश्चन येऊ शकतो. मग तुम्हाला सांगता आलं पाहिजे तर हिमालयन जेवढे काही रिव्हर्स असतील ते सगळ्या पेरिनियल रिव्हर असतात. मग ते कोणते कोणते आहे? गंगा आहे, जमुना आहे, मानस नदी आहे, सतलज आहे, रावी, त्याच्यानंतर सिंध नदी आहे. अशा पद्धतीचे नद्या आहेत. काही ब्रांचेस आहे त्याच्या, उपनद्याही असू शकतात काही. त्याच्यानंतर पुढचा महत्वाचा टाईप येतो म्हणजे पेनिन्सुलर रिव्हर और नॉन पेरिनियल रिव्हर. इन दिस टाइप the central and south of India, the river are non-Himalayan type because of there is no slope, म्हणजे बर्फ नसल्या कारणाने ते फक्त पावसाळ्यात वाहू शकतात किंवा पावसाळ्याचं जो काही पाणी झिरपणार आहे तोपर्यंत ते वाहू शकतात. Such a river depend upon the rain water during the monsoon season. How many of these Aravalli river, विंध्य, सातपुडा, सह्याद्री रेंज मधून जे काही नद्या वाहतात त्या नद्यांना पूर्णपणे आपण नॉन पेरिनियल रिव्हर असं म्हणतो. बरोबर. आपल्याला आता मेन टाईप चालू करायचा आहे आपला, तो म्हणजे व्हॉट इज रिव्हर ट्रेनिंग. आता रिव्हर ट्रेनिंग मध्ये महत्वाचं म्हणजे तीन पार्ट पडतात वॉटर इंजिनिअरिंग किंवा रिव्हर इंजिनिअरिंग मध्ये. बिहेवियर म्हणजे ते पर्टिक्युलर रिव्हरचं नेचर कसं आहे फ्लो होण्याचं, थोडक्यात फ्लो होण्याच्या सगळ्या गोष्टी आपण या ठिकाणी बघतोय. बिहेवियर, कंट्रोल आणि ट्रेनिंग ऑफ रिव्हर असे तीन महत्वाचे पोर्शन आहे रिव्हर ट्रेनिंग मध्ये, सॉरी रिव्हर इंजिनिअरिंग मध्ये. रिव्हर इंजिनिअरिंग मध्ये तीन पोर्शन, बिहेवियर, कंट्रोल आणि तिसरं ट्रेनिंग ऑफ वर्क. बिहेवियर म्हणजे काय, त्याचं नेचर थोडक्यात कशी वाहते येते. आणि कंट्रोल म्हणजे काय, जर अबंडंट फ्लो आला, थोडक्यात आपण जर बघितलं तर ब्रह्मपुत्रा नदी असेल, गंगा रिव्हर असेल, ज्या नद्या युपी मधून, बिहार मधून किंवा बंगाल मधून वाहतात ते आता सध्या, त्या नद्याला कंटिन्युअसली पूर आलेला असतो. अशा नद्यांचा पूर कसा कंट्रोल करायचं ते आपल्याला रिव्हर इंजिनिअरिंग मध्ये शिकायला भेटतं. त्याच्यानंतर आपल्याला या पर्टिक्युलर युनिट मध्ये शिकायचं आहे ते म्हणजे ट्रेनिंग ऑफ वर्क, ट्रेनिंग ऑफ रिव्हर्स. व्हॉट इज ट्रेनिंग? ट्रेनिंग म्हणजे काय, थोडक्यात जे काही डायरेक्शन जी आहे ती पर्टिक्युलर नदीची ती आपल्याला स्टेबल ठेवायची. डेफिनेशन ऑफ ट्रेनिंग वर्क इज नथिंग बट व्हॉट, इट इज अन टर्म. ट्रेनिंग वर्क म्हणजे काय, इट इज अन टर्म यूज टू स्टॅबिलाइज द रिव्हर चॅनल. त्या नदीचं जो पात्र आहे ते आपल्याला स्टॅबिलाइज ठेवायचंय किंवा एकच ठेवायचंय. थोडक्यात जर नदीचं वैशिष्ट्य जर बघितलं किंवा नदीची जर हिस्ट्री बघितली, जे 100 वर्षा अगोदर किंवा 100 वर्षापूर्वी जे काही नदीचं पात्र होतं ते आता सध्या ते नदीचं पात्र नाही किंवा त्या नदीच्या पात्रात बदल झालेला तुम्हाला दिसतो. बरोबर. नदीचं पात्र कधीही एक नसतं किंवा एक
एका पर्टिक्युलर डायरेक्शन नदी कधीही वाहत नाही. बरं, मग आता ते स्टडी करण्यासाठी किंवा ते बिहेवियर स्टॉप करण्यासाठी आपण हे रिव्हर ट्रेनिंग वापरतो. इट इज अ टर्म यूज टू मेजर स्टॅबिलाइज द रिव्हर चॅनल अलॉंग अ सर्टन अलाइनमेंट विथ अ सर्टन क्रॉस सेक्शन. आता नदीचं जर बघितलं तुम्ही, मुळा नदी आहे किंवा आपल्या जवळपासची प्रवरा नदी आहे, तर काही पोर्शन मध्ये नदीचं पात्र जे ते खूप मोठं होऊन जातं आणि काही पोर्शन मध्ये नदीचं पात्र हे खूप कमी होऊन जातं. आता कमी होणं किंवा वाढणं हे कशावरती डिपेंड आहे? त्या फ्लोवरती डिपेंड आहे. फ्लो जर जास्त झाला तर अलाइनमेंट जी ती नॅरो होऊन जाते. फ्लो जर कमी झाला तर तुमचं जे पात्र आहे ते मोठं होऊन जातं. त्याच्यानंतर आता हे ट्रेनिंग वर्क आपण बघितलं. या ट्रेनिंग वर्कचे ऑब्जेक्टिव्ह जे ते बघायचे आपल्याला. म्हणजे थोडक्यात या ट्रेनिंग वर्कचा वापर करून नेमकं आपण काय साध्य करणार आहे किंवा काय आपल्याला करायचंय. मेन ऑब्जेक्टिव्ह, फर्स्ट ऑब्जेक्टिव्ह, टू प्रोव्हाइड अ सेफ डिस्चार्ज. थोडक्यात पाणी जे ते आपलं पूर्णपणे नदीलाच वाहून जाणार आहे, परंतु ते वाहून जाण्याच्या अगोदर त्याचा आपण काहीतरी वापर करू शकतो. बरोबर, त्यामुळे ते डिस्चार्ज थांबवण्यासाठी किंवा डिस्चार्ज प्रॉपर देण्यासाठी आपण या ठिकाणी रिव्हर ट्रेनिंग वर्क प्रोव्हाइड करतो, देतो. त्याच्यानंतर इम्प्रूव्ह अलाइनमेंट ऑफ रिव्हर. त्या पर्टिक्युलर रिव्हरची जी डायरेक्शन आहे ती अलाइन करण्याचं काम आपण या ठिकाणी ट्रेनिंग वर्कद्वारे करू शकतो. त्याच्यानंतर ट्रेनिंग वर्कचा वापर करून आपण इरोजन कमी करू शकतो त्या रिव्हरचं. इरोजन म्हणजे काय? थोडक्यात नदीच्या फ्लो बरोबर जर माती दगड वाहून जात असेल त्याचे, तर त्याचं इरोजन त्या ठिकाणी होणार आहे. हे इरोजन आपण रिव्हर ट्रेनिंगचा वापर करून थांबू शकतो. आता जे काही सॉलिड्स मटेरियल, थोडक्यात वाळू जी तयार होते या नदीमध्ये, हे आपण मेंटेन करू शकतो टू ट्रान्सफर द सस्पेंडेड सेडिमेंट्स लोड. ही वाळू जी आहे ती आपण त्या पर्टिक्युलर ड्युरेशनला ट्रान्सफर करू शकतो. बरोबर, these are nothing but the function of river training works. Main required of a river which flows on a fertile plains. Plains म्हणजे काय? पात्र किंवा ज्या पोर्शन मधून ती नदी वाहते. हे जे काही आपल्याला वापरायचंय हे पूर्णपणे जी नदी ही फर्टाईल लँड मधून वाहते किंवा फर्टाईल रिजन मधून वाहते, शेतीच्या पर्टिक्युलर पार्ट मधून वाहते, अशा रिव्हरलाच आपल्याला ट्रेनिंग वर्क करायचंय. आणि हे ट्रेनिंग वर्क तिथंच उपयोगाचं आहे ज्या ठिकाणी शेती उपयोगी जमीन ज्या ठिकाणी आहे, लाईक गंगा नदी और ब्रह्मपुत्रा नदी विच इज लोकेटेड at UP Bihar, or the river which changes their course frequently. जर रिव्हर मध्ये मेंडरिंग झालेलं असेल, मेंडरिंग म्हणजे काय? वेडावाकडा वळण त्या ठिकाणी तयार झालेलं असेल, अशा नद्यांमध्ये आपल्याला रिव्हर ट्रेनिंग करायचं आहे. ऑब्जेक्टिव्ह आपण बघितले. रिव्हर ट्रेनिंग वर्क म्हणजे आपण बघितलं ट्रेनिंग कुठे करायचंय? ज्या ठिकाणी लॅमिनर फ्लो आहे किंवा ज्या ठिकाणी एकच डायरेक्शन आहे त्या ठिकाणी आपल्याला ट्रेनिंग करायचं नाही. आपल्याला ज्या ठिकाणी डायव्हर्जन किंवा डायव्हर्ट होते, आता बऱ्यापैकी शेतकऱ्यांची मुलं आहात तुम्ही, तुम्हाला एक एक्झाम्पल सांगतो. आपल्याला जर समजा शेतीसाठी पाणी न्यायचंय किंवा ऊसासाठी पाणी जर आपल्याला न्यायचं असेल तर आपण दंडाच्या सहाय्याने नेतो. बरोबर, आता ते दंड जर समजा एकाच लॅमिनार फ्लोने असेल, एकाच लेंथने जर असेल, तर त्या ठिकाणी आपल्याला काही गरज नसते ट्रेनिंग वर्कची किंवा त्या ठिकाणी फ्लोला चॅनल द्यायची गरज नसते आणि त्याचा जो फ्लो आहे तो संत एकाच गतीने चाललेला असतो. परंतु ज्या पोर्शन मध्ये राईट अँगल तयार होतो, आता त्या दंडात जर राईट अँगल तयार झाला किंवा फ्लोची डायरेक्शन जर चेंज झाली तर पाणी जे आहे ते पुढच्या पोर्शनला धडकलं जातं. बरोबर, मग आता हे धडकल्यामुळे काय होतं? त्या रिव्हरचं इरोजन होतं. इरोजन म्हणजे काय? ते पात्र वाढत वाढत चालतं. अशा पात्रामध्ये आपण हे ट्रेनिंग वर्क तयार करणार आहे. हे ट्रेनिंग वर्क तयार करण्यासाठी याचे काही टाईप्स आहेत. हे टाईप्स आपण बघतोय बघा. हाय वॉटर ट्रेनिंग पहिला महत्वाचा टाईप आहे. त्याच्यानंतर लो वॉटर ट्रेनिंग आणि मीन वॉटर ट्रेनिंग. याच्यामध्ये सगळ्यात जास्त वापर होणारा जो टाईप आहे तो म्हणजे मीन वॉटर ट्रेनिंग. बरं, त्या अगोदर रिव्हर ट्रेनिंग वर्क तुम्हाला कळलं असेल. रिव्हर ट्रेनिंग वर्क आपण एक्स्ट्रा मटेरियल त्या ठिकाणी इन्सर्ट करणार आहे किंवा आर्टिफिशियली त्या ठिकाणी प्रोव्हाइड करणार आहे जेणेकरून
त्या नदीचा फ्लो हा कंटिन्युअसली सेम राहील. बरोबर. आता हाय वॉटर ट्रेनिंग म्हणजे काय थोडक्यात, इट इज एन पर्पज, इट इज अ मेन पर्पज टू डिस्पोज ऑफ फ्लड वॉटर. म्हणजे थोडक्यात जास्त क्वांटिटीमध्ये वॉटर ज्या ठिकाणी असेल त्या ठिकाणी जर आपण प्रोव्हाइड केलं तर आपण त्याला हाय वॉटर ट्रेनिंग असंही म्हणतो. The mainly concerned with a most suitable alignment and high of marginal embankment to the dispose of a flood. ज्या ठिकाणी जास्त प्रमाणात पाणी तयार होतं, थोडक्यात गंगा रिव्हर असेल, ब्रह्मपुत्रा नदी असेल, जास्त प्रमाणात पाणी जर आलं तर त्या ठिकाणी हाय वॉटर ट्रेनिंग आपण प्रोव्हाइड करतो. लो वॉटर ट्रेनिंग म्हणजे काय, मुळा डॅम, मुळा नदी असेल किंवा प्रवरा नदी असेल, सीजनल रिव्हर फ्लोईंग रिव्हर, समजा पावसाळ्यात कधी काळी पाणी येतं त्याला, जर समजा डॅम मधून पाणी सुटलं असेल तर अशा नद्यांमध्ये जर आपण ट्रेनिंग वर्क तयार केलं तर त्याला आपण लो ट्रेनिंग वर्क असं म्हणतो. आता मीन वॉटर ट्रेनिंग वर्क हे सगळ्यात जास्त यूज होणारा टाईप आहे पर्टिक्युलर सीझन मधला किंवा रिव्हर मधला. इट कॅरीज स्मूथ डिस्पोजल ऑफ अ बेड अँड suspend sediments load and to maintain the shape of a channel. त्या पर्टिक्युलर रिव्हरचा शेप मेंटेन ठेवण्यासाठी आपण ही ट्रेनिंग वर्क जी ती त्या ठिकाणी प्रोव्हाइड करतो. बरोबर. Among all three types, the river training work, mean water training, that is training work for sediments, is most important work. पेपर मध्ये मीन वॉटर ट्रेनिंग जी आहे ती करून ठेवा, पेपरच्या दृष्टीने महत्वाची. त्याच्यानंतर पुढचं जे आहे ते मेथड आहे. आता मेथड कोणत्या कोणत्या आहे ट्रेनिंग वर्क करण्यासाठी. पहिली जी मेथड आहे ती म्हणजे मार्जिनल इम्बॅकमेंट और ल्यूज. आता याच्यामध्ये काय करायचंय आपल्याला, पेपरमध्ये ही मेथड जी ती पेपरमध्ये विचारली जाऊ शकते. मार्जिनल मेथड त्याचं स्केच विचारलं जाऊ शकतं, एकदा विचारलं गेलेलं आहे. आणि ते एक्सप्लेन करा, म्हणजे एक्सप्लेन मार्जिनल इम्बॅकमेंट विथ द स्केच, अशा पद्धतीचं क्वेश्चन आहे. व्हॉट इज मार्जिनल इम्बॅकमेंट? इट इज नथिंग बट व्हॉट द अर्धन कन्स्ट्रक्शन. आता या अर्धन कन्स्ट्रक्शन मातीने तयार करायचे आपल्याला, बोल्डर्सने तयार करायचे, विच आर बिल्ड टू कंटिन्यू द फ्लो ऑफ वॉटर. थोडक्यात आपल्याला हे जे काही टाइप्स किंवा मेथड्स कन्स्ट्रक्ट करायचे, पर्टिक्युलर फ्लो जो आहे तो कंटिन्यू ठेवण्यासाठी किंवा स्टेबल ठेवण्यासाठी आपण वापरणार आहे. फ्लड वॉटर विदिन द क्रॉस सेक्शन अवेलेबल between these embankments, they help to prevent the spreading of a flood water. हा महत्वाचा ऍडव्हान्टेज आहे या एम्बॅकमेंट टाईपचं. फ्लड वॉटर जे आहे ते कंट्रोल ठेवण्यासाठी आपण मार्जिनल एम्बॅकमेंट किंवा ल्यूज त्या ठिकाणी. ल्यूज म्हणजे काय थोडक्यात पोर्शन, द पोर्शन विच इज लोकेटेड ऍट द कॉर्नर, त्या पर्टिक्युलर पंख थोडक्यात आपण म्हणू शकतो किंवा ब्रांचेस म्हणू शकतो, नदीच्या कॉर्नरला प्रोव्हाइड करायचे आपल्याला इरोजन न होण्यासाठी. आता याचा इफेक्ट काय होतो, इट हेल्प्स टू इन्क्रीज द व्हेलॉसिटी ऑफ फ्लड. आता सांगितल्याप्रमाणे व्हेलॉसिटी जी आहे पर्टिक्युलर रिव्हरची ती इन्क्रीज होऊ शकते, इरोजन कमी होऊ शकतं. दिस इज नथिंग बट वन ऑफ द इफेक्ट. इट हेल्प्स टू राईज द व्हेलॉसिटी ऑफ अ coring, to reduce the velocity, to reduce the coring action. It helps to reduce the water surface flow of the stream upstream leaves portion. It also helps to the velocity of a discharge at all the downstream position or downstream side. ज्या ठिकाणी उतार असेल त्या ठिकाणी जास्त प्रमाणात इरोजन न होण्यासाठी आपण मार्जिनल इम्बॅकमेंटचा वापर करू शकतो. त्याच्यानंतर ऍडव्हान्टेजेस काय याचे या पर्टिक्युलर मार्जिनल इम्बॅकमेंटचे? दे आर the only means to prevent the spreading of flood water. थोडक्यात हेच ऍडव्हान्टेज आता सांगितलेले. फ्लड वॉटर कंट्रोल करण्यासाठी, स्कोरिंग ऍक्शन कमी करण्यासाठी, याची कॉस्ट कमी आहे. सर्वात महत्वाचं आर्टिफिशियल असून सुद्धा याची कॉस्ट कमी आहे. द कन्स्ट्रक्शन ऑफ एम्बॅकमेंट इझी टू कन्स्ट्रक्ट, नॉट रिक्वायर्ड स्किलफुल लेबर. हे त्याचे ऍडव्हान्टेजेस आहे. डिसएडव्हान्टेज काय, जास्त फ्लड जर आलं तर हे कंट्रोल होऊ शकत नाही. इन केस ऑफ एम्बॅकमेंट बीचेस, इट मे रिझल्ट ऑलमोस्ट टोटल एरिया प्रोटेक्ट बाय एम्बॅकमेंट सिस्टम. काही प्रमाणात इरोजन जे ते होऊ शकत नाही किंवा प्रोव्हाइड करू शकतं मार्जिनल एम्बॅकमेंट त्या ठिकाणी.
त्याच्यानंतर इन केस ऑफ ब्रीच, these are sudden and considered inflow of water which case damages to the neighborhood. थोडक्यात हे जर फेल झालं तर नेबरहुड कम्युनिटी अफेक्ट होऊ शकते. नाही अशा प्रकारे गाईड बँक्स पुढचा पोर्शन आहे. गाईड बँक्स और गाईड बंड्स सेम आहे. these are the earthen embankment to channelize the flood water of the river. They don't allow the river to change its course during the flood. सर्वांना माहिती, जर समजा पाणी खूप प्रमाणात आलं, अबंडंट क्वांटिटी मध्ये वॉटर जर त्या ठिकाणी आलं तर नदीची जी डायरेक्शन आहे ती कंटिन्यू राहत नाही. नदीची डायरेक्शन ही चेंज होऊ शकते. ती थांबवण्याचं काम गाईड बँक त्या ठिकाणी करतात. द रिव्हर इन द फ्लड प्लेन्स spread over the large area during the flood. नॉर्थ इंडियामध्ये जे काही रिव्हर्स असतील त्या रिव्हरला वर्षातून 2दा पूर येतो. अशा रिव्हर मध्ये हे गाईड बँक जे ते खूप महत्वाचे आहे. आता गाईड बँक जे ते आपण कन्स्ट्रक्ट करण्यासाठी याच्यामध्ये अपस्ट्रीम साइडला पण कर्वेचर प्रोव्हाइड करतो, डाऊनस्ट्रीम साइडला पण कर्वेचर प्रोव्हाइड करतो आणि स्लोप जो आहे तो अशा पद्धतीने देतो तर पर्टिक्युलर पोर्शन जो आहे तो ऑटोमॅटिकली किंवा जे वॉटर जे ते एका लाईन मध्ये एका पोर्शन मध्ये फ्लो होईल. अशा पद्धतीने आपण त्या ठिकाणी डायव्हर्जन किंवा गाईड बँक त्या ठिकाणी प्रोव्हाइड करतो. त्या ठिकाणी डायव्हर्जंट गाईड बँक असू शकतात किंवा कन्व्हर्जंट गाईड बँक असू शकतात किंवा पॅरलल गाईड बँक असू शकतात. आपल्याला डायव्हर्जन म्हणजे काय, थोडक्यात वॉटरला डायव्हर्ट करायचं असेल तर त्या ठिकाणी आपण गाईड बँक डायव्हर्जन गाईड बँक प्रोव्हाइड करतो. त्याच्यानंतर कन्व्हर्जन, थोडक्यात 2 रिव्हर जर एकत्र करायचे असतील तर अशा ठिकाणी आपण कन्व्हर्जन गाईड बँक प्रोव्हाइड करतो. ज्या ठिकाणी नदींचा मिलाप होतो अशा ठिकाणी कन्व्हर्जन गाईड बँक्स आपण प्रोव्हाइड करतो. पॅरलल गाईड बँक्स पण असतात काही वेळेस, म्हणजे दोन्ही नद्या एकमेकाला मिळण्या अगोदर किंवा एकमेकापासून वेगळ्या होण्या अगोदर झाल्यानंतर त्या ठिकाणी मधला जो पोर्शन आहे अशा पद्धतीने राहतो की दोन्ही नद्या हे पॅरलल होतील. अशा ठिकाणी आपण गाईड बँक प्रोव्हाइड करतो दोन्ही नद्या मिक्स न होण्यासाठी. त्याच्यानंतर पुढचा जो महत्वाचा पोर्शन आहे तो म्हणजे ग्रॉइनी. ग्रॉइनीज अँड इट इज ऑल्सो नोन एज स्पुअर्स. आता हे ग्रॉइनी म्हणजे काय आणि स्पुअर्स म्हणजे काय? दीज आर द स्ट्रक्चर कन्स्ट्रक्टेड ट्रान्सफर्स टू द रिव्हर फ्लो. म्हणजे थोडक्यात डॅमचं पोर्शन जसं आपण कन्स्ट्रक्ट करतो त्याच पद्धतीने आपल्याला या ठिकाणी ग्रॉइनीज किंवा स्पुअर्स कन्स्ट्रक्ट करायचे. आता हे कुठं कन्स्ट्रक्ट करायचं आपल्याला? रिव्हर मध्ये. ग्रॉइनीज may be aligned perpendicular to the bank of river. Groin is also known as spur dikes and the function of spur dike is nothing but as its function काय to train the river along the desired course. थोडक्यात हेच वरचे फंक्शन आहे त्याचे. एका पर्टिक्युलर पोर्शन मधून किंवा रिव्हरची अलाइनमेंट जी आहे ती सारखी ठेवण्यासाठी, फ्लो जो आहे तो एकच, चॅनल जो आहे तो एकच ठेवण्यासाठी आपण याचा वापर करतो. टू क्रिएट अ स्लॅक फ्लो विथ द ऑब्जेक्टिव्ह ऑफ सिल्टिंग अप द एरिया इन विसिनिटी. थोडक्यात सिल्टिंग जी ती थांबवण्यासाठी आपण त्या ठिकाणी याचा वापर करतो. टू प्रोटेक्ट द रिव्हर बँक बाय कीपिंग द फ्लो अवे फ्रॉम इट. नियर बाय एरिया, विसिनिटी एरिया मधला जो फ्लो जो आहे तो थांबवण्यासाठी आपण त्या ठिकाणी याचा वापर करतो. किंवा तो विसिनिटी एरिया जो आहे तो स्टेबल ठेवण्यासाठी किंवा प्रोटेक्ट करण्यासाठी आपण ग्रॉइनीचा वापर करतो किंवा स्पोअरचा वापर करतो. टू कन्स्ट्रक्ट वाईड चॅनल फॉर मेकिंग द रिव्हर नेव्हिजेबल. त्याच्यानंतर क्लासिफिकेशन ऑफ ग्रॉइनीज आहेत. त्याच्यामध्ये सर्वात महत्वाचं क्लासिफिकेशन जे ते म्हणजे हॉकी हेड ग्रॉइनीज और हॉकीज ग्रॉइनीज. पेपर मध्ये हॉकीज ग्रॉइनीज विचारलं गेलेलं आहे एकदा. आता हॉकीज ग्रॉइनीज म्हणजे काय? थोडक्यात त्याच्यामध्ये हॉकी सारखा, हॉकीच्या स्टिक सारखा जर त्याचा शेप असेल, थोडक्यात कॉर्नर पोर्शन जो आहे तो अशा पद्धतीने तयार करायचा आहे तर त्याचा शेप कसा झाला पाहिजे? हॉकी सारखा झाला पाहिजे. किंवा मेंडरिंग जी आहे रिव्हरची ती अशा पद्धतीने तयार करायची तर त्याचा हॉकी सारखा शेप झाला पाहिजे. त्याला आपण हॉकी हेड ग्रॉइनीज असं म्हणतो. आता याचं फंक्शन काय? दीज ग्रॉइनीज आर प्रोव्हाइडेड विथ द कर्व्ड हेड. आता सांगितल्याप्रमाणे विथ द
सच ॲज लुक लाईक हेड स्टिक. हॉकी स्टिकचा जो हेड आहे त्यासारखा तो दिसला पाहिजे. अशा पद्धतीने जर कन्स्ट्रक्ट केला असेल तर त्याला हॉकी हेड और हॉकी ग्रॉइनीज असं म्हणतात. दिस हॉकी हेड ग्रॉइनीज behave like attracting groins, and so they are not likely to be useful for the bank protection. पाणी जे येते डायरेक्टली स्लिप होणार त्या कॉर्नर पासून, म्हणून प्रोटेक्शन साठी आपण याचा वापर करत नाही, परंतु डायव्हर्जन साठी किंवा पर्टिक्युलर रिव्हरचा फ्लो जो आहे तो एकच ठेवण्यासाठी आपण त्या ठिकाणी ग्रॉइनीजचा वापर करतो. पुढचा महत्वाचा टाईप आहे कट ऑफ. पेपरच्या दृष्टीने खूप महत्वाचा आहे. आता कट ऑफ म्हणजे काय, जर समजा तुमचं वॉटर ते अशा पद्धतीने फ्लो होत असेल, मेंडरिंग होत असेल, सापासारखा जर आकार होत असेल त्या ठिकाणी, तर आपण त्या ठिकाणी तो आकार जो आहे तो किंवा तो पोर्शन जो आहे तो मिनिमाइज करण्यासाठी